नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। पोस्ट ऑफिस 2026 ची जी भरती त्याचे पहिली मेरिट लिस्ट आउट झालेली आहे। म्हणजे पहिले मेरिट लिस्टचा रिझल्ट आलेला आहे। ज्या कोणाचं सिलेक्शन झालं असेल त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, आणि ज्यांचं झालेलं नसेल त्यांनी सेकंड थर्ड लिस्ट लागेपर्यंत वेट करा। मार्क्स चांगले असतील तर नक्कीच तुमचे चान्सेस आहेत। तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। आता दुसरा प्रश्न याच्यामध्ये असा पडतो, खूप जणांनी पहिली लिस्ट लागल्याच्या नंतर चेक केलं, त्यांचं लिस्ट मध्ये नावच दाखवत नाहीये किंवा त्यांचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं दिसत नाहीये। त्यांना 90+ मार्क असून सुद्धा कोणाला 92 आहेत, कोणाला 95 आहेत, कोणाला 98, कोणाला 97 ह्या रेंज मध्ये आहेत, तरी मार्क असून सुद्धा लिस्ट मध्ये नाव त्यांचं आलेलं नाहीये। मग ह्याचं कारण काय असू शकतं? मग नेमका कट ऑफ किती लागलाय, सविस्तर तत्पूर्वी अगोदर कट ऑफ किती लागलेला आहे ते जाणून घेऊया। मग ज्यांचे नाव का आले नाही तर त्याच्यावर सगळ्या गोष्टी क्लिअर करूयात। साधारणपणे पहिलं लिस्ट कट ऑफ जर तुम्ही बघितला मित्रांनो, कट ऑफ हा कॅटेगरी नुसार लागत असतो। ओबीसी, ओपन, एससी, एसटी, पीडब्ल्यू असे ज्या कॅटेगरी असतात त्याच्यामध्ये, आणि दुसरा डिव्हिजन नुसार सुद्धा असतो। त्याच्यामुळे कट ऑफ महाराष्ट्र सर्कल म्हणलं की सगळीकडे ओपनला समजा 95 असेल तर 55 नाही, डिव्हिजन नुसार सुद्धा चेंज असतो थोडा, परंतु ऍव्हरेज मिनिमम टू मॅक्स किती लागलेला आहे ओपन कॅटेगरीचा साधारणपणे 94 ते 98 च्या रेंज मध्ये लागलेला आहे। 94 पासून स्टार्ट आहे। मग तुमचं डिव्हिजन कुठलं आहे त्याच्यानुसार एवढ्या रेंज पर्यंत ओपन कॅटेगरीचा कट ऑफ पहिल्या मेरिट लिस्टचा गेलेला आहे। आपण चर्चा करतोय फर्स्ट मेरिट लिस्टची। ओके, अजून सेकंड थर्ड फोर्थ आता किती लिस्ट येतात, पण साधारणपणे 3 लिस्ट पर्यंत तर नक्कीच आहे मित्रांनो। सो आशा लूज करू नका, ठीक आहे। ओबीसीचा कट ऑफ 92 ते 96 च्या रेंज मध्ये गेलेला आहे। जवळपास ओबीसी आणि ओपनचा कट ऑफ फक्त 2 मध्येच फरक आहे, तर 2%। याच्या अगोदर सुद्धा किती फरक पडू शकतो सांगितलं होतं आपण। ईडब्ल्यूएस 90 ते 94, बघा लक्षात घ्या, ईडब्ल्यूएस, ओबीसी आणि ओपन प्रत्येकी 2 चा गॅप आहे इथं, 2%चा, ठीक आहे। मॅक्सला म्हणत आहे, मिनिममला पण सेम, कुठे 2चा आहे, कुठे 3चा आहे, कुठे 4चा आहे, पण साधारणपणे 1% आपलं सिलेक्शन होऊ शकतं, म्हणून ते 2% जरी असलं तरी खूप महत्वाचं आहे। एससी चा लागलेला आहे मित्रांनो 88 ते 92%पर्यंत, एसटी चा आहे 85 ते 90 पर्यंत, आणि पीडब्ल्यूडी चा आहे 75 ते 85 पर्यंत। हा झाला ऑल ओव्हर दी महाराष्ट्र सर्कलचा सगळ्या कॅटेगरीचा कट ऑफ। ओके, मिनिमम आणि मॅक्झिमम। मग आता प्रश्न असा पडतो की कट ऑफ या रेंज मध्ये लागलेला आहे। तुमचा प्रश्न असेल कट ऑफ तरी ते 98 ला लागले, मला 99 आहेत, किंवा 94 ला मिनिमम आहे, मग मला 95 आहे, तरी माझं लिस्ट मध्ये नाव का नाही? मी ओपन मध्ये आहे आणि मी कट ऑफ आपण जो सांगितलाय 94 ते 98 च्या रेंज मध्ये, त्या रेंज मध्ये मला मार्क्स सुद्धा आहेत, तरी सुद्धा माझं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलंय। किंवा मी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी मध्ये आहे, मला 95% आहेत, आणि इथं कट ऑफ 96 ला लागलाय, 92 ते 96 च्या रेंज मध्ये, म्हणजे ह्या रेंज मध्ये तुम्ही बसताय, तरी सुद्धा तुमचं लिस्ट मध्ये नाव नाही आलं। मग हाच प्रश्न विद्यार्थ्यांना खूप सतावत आहे, विद्यार्थी खूप पॅनिक आहेत। परंतु मित्रांनो काळजी करू नका, का तुमचं नाव नाही आलं, मग सेकंड जी मेरिट लिस्ट लागेल त्याच्यामध्ये तुमचा चान्स आहे का, त्या गोष्टी आपण इथे जाणून घेणार आहोत। सुरुवातीला नाव का नाही आलं याचं रिझन आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे। आता ते नाव का नाही आलं, ह्या अगोदर फॉर्म भरताना जर तुमच्याकडून काही चूक झालेली असेल किंवा दुसऱ्या गोष्टी झालेल्या असतील, हायर स्टुडंट असतात त्यांना सुरुवातीला कट ऑफ मध्ये त्यांचं नॉमिनेशन नाव येत असतं मित्रांनो। ज्यांना जास्त पर्सेंटेज त्यांचं सिलेक्शन चान्स इथे जास्त असतो। परंतु आता मेन मुद्दा येतो की माझं कट ऑफच्या रेंज मध्ये मार्क्स असून नाव का नाही आलं, तर सुरुवातीला लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला मित्रांनो त्यावेळेस काहीतरी चुका केलेल्या असतात। डॉक्युमेंट मध्ये तुमची चूक असेल किंवा फॉर्म भरताना काही चुका केलेल्या असतात। मग त्या नेमक्या कुठल्या चुका असू शकतात? तुम्ही जर नाव चुकीचे तिथं मेन्शन केलेलं असेल, डॉक्युमेंट्स वर वेगळं आहे आणि फॉर्म भरताना काहीतरी वेगळंच नाव भरलेलं आहे। स्पेलिंग मिसमॅच, स्पेलिंग मिसमॅच म्हणजे अफरातफरी जर 19-20 असेल स्पेलिंग तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ऍफिडेव्हिट करून पुढे चालतं, परंतु जर तुमचं सिलेक्शनच नाही झालं म्हणजे इथं तुमच्या स्पेलिंग मिसमॅचचा मोठी तफावत असू शकते, ठीक आहे। जसं की नाव चुकीचं आलटापलटी असेल, आदला बदली असेल, किंवा जास्त प्रमाणात मिसमॅचिंग असेल स्पेलिंग मध्ये, तर इथे
ते एक रिझन असू शकतं. तुम्ही कॅटेगरी चुकीची निवडलेली असेल, डॉक्युमेंट्स मिसमॅच झालेले असतील तुमचे. म्हणजे एकंदरीत फॉर्म भरताना ज्या चुका केलेल्या होत्या, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ह्या सुद्धा गोष्टी सांगितल्या होत्या, परंतु आता त्याच्यावर दुसरं काय ऑप्शन किंवा त्याचा उपाय काय निघतोय का हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यावं लागेल. मग आता ह्या जर चुका झालेल्या असतील तर मग इथे तुमचं काही वेळेस सिस्टीम व्हेरिफिकेशन करताना काय होतं की तुमचे फॉर्म्स जे आहेत किंवा सिलेक्शन जे आहे ते होल्डवर ठेवण्यात येत असतं. होल्डवरती मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही आता तुम्हाला असेल लक्षात असेल तर ह्या चुका झालेल्या आहेत का त्या एकदा व्हेरीफाय करा. जर ह्या चुका असतील तर तुमचं व्हेरिफिकेशन मध्ये सिस्टीमने काय केलेलं असतं, मेरिट मध्ये नाव येण्यापासून होल्ड ठेवलेलं असतं किंवा समटाइम कॅन्सल सुद्धा केलेलं असतं जर चूक मोठी असेल तर. हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट नंबर 1 होता याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, हायर विद्यार्थ्यांची निवड, हायर पर्सेंटेज ज्या विद्यार्थ्यांना असतात त्यांचं निवड इथं साधारणपणे झालेली दिसते आपल्याला. परंतु सेम पुन्हा तोच प्रश्न येतो की माझे पर्सेंटेज जर 97 आहे तर 95 आहे तर मग एवढे हायर पर्सेंटेजलाही माझं का निवड नाही झाली, तर त्याचं सुद्धा सेम उत्तर हेच असणार आहे आता सांगितल्याप्रमाणे. दुसरी गोष्ट, आता रॉंग प्रेफरन्स दिलेले असतात. तुम्ही फॉर्म भरताना काय केलेलं असतं, कुठले तरी वेगळेच प्रेफरन्स दिलेले असल्यामुळे तिथं व्हेरिफिकेशन मध्ये थोडी गडबड होऊ शकत झालेली असते. त्याच्यामुळे रॉंग प्रेफरन्स मध्ये तुमचं कॅटेगरी म्हणा किंवा डिव्हिजन म्हणा, जिथे समजा आता डिव्हिजन आहे तुमचं XYZ किंवा नाशिक डिव्हिजन आहे किंवा कोल्हापूर डिव्हिजन आहे, तुम्ही कोल्हापूर डिव्हिजन मध्ये फॉर्म भरायला पाहिजे होता, पण तुम्ही काय केलेलं असतं, डिव्हिजन कुठेतरी हाय कट ऑफ डिव्हिजनला फॉर्म भरलेला असतो. मग तिथे सुद्धा जर समजा तुमचं कोल्हापूरला कमी कट ऑफ आहे लक्षात घ्या आणि तुम्ही नाशिकला फॉर्म भरलाय, ठीक आहे, म्हणजे नाशिकच्या जागेसाठी, ठीक आहे, परंतु आता काय तर जर नाशिकचाच कट ऑफ जास्त लागलेला असेल ऍज कम्पेअर टू कोल्हापूर, मग इथं काही डिव्हिजन चूज करण्यामध्ये थोडस मिस्टेक झाली, गडबड झाली, हे सुद्धा एक तुमचं स्ट्रॉंग पॉईंट असू शकतो मिस्टेक होण्याचा किंवा तुमचं मेरिट मध्ये नाव न येण्याचा. लक्षात घ्या, ठीक आहे. आता चौथा पॉईंट, कॅटेगरी वाईज मेरिट लागत असते. आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कॅटेगरीचं मिनिमम आणि मॅक्झिमम मेरिट लागत असते. आता मिनिमम आणि मॅक्झिमम मेरिट काय आहे, जसं तुमच्या डिव्हिजन असतात, काही रुरल मध्ये असतात, काही अर्बन मध्ये असतात, काही हाय प्रोफाईल सिटी असतात किंवा तिथे कट ऑफ जास्त लागत असतो, काही ग्रामीण भागात थोडासा कट ऑफ कमी लागत असतो. त्याच्यामुळे ह्या मिनिमम म्हणजे जे कमी लागले आहे कट ऑफ ज्या डिव्हिजनला त्याचं मिनिमम आणि जास्त ज्या ठिकाणी जास्त झालेलं आहे ते मॅक्झिमम कट ऑफ. त्या रेंज मध्ये आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 94 ते 98 पर्यंत ओपन कॅटेगरीचा कट ऑफ गेलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर डिव्हिजन वाईज मेरिट, पाचवा पॉईंट असा आहे, जसं कॅटेगरी वाईज कट ऑफ लागलेला असतो सेम तसा डिव्हिजन जर तुम्ही निवड करताना कुठलं डिव्हिजन निवड केलेलं आहे त्याच्यावर सुद्धा तुमचा फरक मार्काचा पडू शकतो. आता समजा तुम्ही डिव्हिजन पुणे, समजा तुम्ही फॉर्म भरलेला असेल पुणे, मुंबई किंवा नागपूर, म्हणजे ह्या काय थोड्याशा हाय कट ऑफ जाणाऱ्या सिटी आहेत, हाय प्रोफाईल सिटीज आहेत. मग डिव्हिजन मध्ये जर ह्या डिव्हिजन मध्ये फॉर्म भरला असेल आणि त्या डिव्हिजन समजा 97 कट ऑफ गेला असेल, जर तुम्ही ओपन कॅटेगरी किंवा वॉट एव्हर कुठली कॅटेगरी असेल तर 97 जर त्याचा कट ऑफ गेलेला असेल आणि तुमचं पर्सेंटेज ऍक्च्युअल मध्ये आहे 96, म्हणजे तुम्हाला 90 प्लस मार्क्स आहेत, तरी सुद्धा कट ऑफ इथे जास्त गेल्यामुळे पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये लागण्याचे चान्सेस तुमचे हुकलेले आहेत. मग आता इथे खचून जायचं आहे का? बिलकुल नाही, कारण की एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही फक्त फर्स्ट मेरिट लिस्ट आहे मित्रांनो, ठीक आहे. आता यापुढची सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी आणि दुसरी गोष्ट, फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन नाही, ही गोष्ट सुद्धा प्रॅक्टिकल आहे आणि ती समजून घ्या. पुढे अजून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस क्रॉस करायची आहे, ठीक आहे. म्हणजे ज्यांचं पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये नाव आलंय नाही आलं त्यांना सेकंड मध्ये चान्स आहे, ज्यांचं सेकंड मध्ये नाही येणार त्यांना थर्ड मध्ये चान्स आहे. मग तुमचं सेकंड आणि थर्डचं मेरिट किती लागेल असाही तुमचा प्रश्न असू शकतो. तर नक्कीच मित्रांनो, जे फर्स्ट मेरिट लिस्टचं कॅटेगरी आणि डिव्हिजन नुसार कट ऑफ आलेला आहे, जो की तुम्हाला आता सांगितला, त्याच्या जवळपास थोडस कमी येण्याचे चान्सेस असतात. कारण की पहिल्या मेरिट लिस्टला सगळ्यात जास्त हायर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची, जिथे कुठल्याही प्रकारामध्ये फॉर्म मध्ये चूक झालेली नसते, त्यांचं सिलेक्शन झालेलं असतं.
दुसरी गोष्ट, मग आता जे उर्वरित राहिलेले ज्यांना 95 97 आहेत, मग त्यांनी सेकंड थर्ड लिस्ट पर्यंत वेट करायचा की जीडीएस भरतीचं होप सोडून द्यायचे, आता आपलं नाव येईल का नाही, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. तर तुम्ही लगेच पॅनिक होऊ नका किंवा खचून जाऊ नका. जर पहिल्या मेरिट लिस्ट मधले विद्यार्थी मित्र बरेचसे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये फेल होत असतात, कारण की काही विद्यार्थ्यांकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स नसतात किंवा डॉक्युमेंट मध्ये काहीतरी मिसमॅच असतं किंवा ऑल जे त्यांनी रिक्वायर्ड डॉक्युमेंट सांगितलेले असतात जीडीएसने ते तिथे सादर करू शकत नसतात, म्हणून तिथे त्यांचं सिलेक्शन बाद होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये. मग सेकंड लिस्ट मध्ये लागल्याच्या नंतर मग ह्या विद्यार्थ्यांना चान्स दिला जातो जे की होल्ड वरती आहेत. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल की मग जर नाव चुकीचं असेल, स्पेलिंग मिसमॅच, कॅटेगरी, हे जर मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं तर पुढे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये आमचं पुन्हा रिजेक्शनच आहे, मग त्याचा काय फायदा. तर इथे काही प्रमाणात ऍफिडेव्हिट केलं तुम्ही तर चालू शकते, म्हणजे इथं ऑप्शन सुद्धा आहे. फक्त आता तुम्हाला ठेवायचे आहेत पेशन्स. पण कन्फर्म सांगू शकत नाही की तुमचं लिस्ट मध्ये नाव येईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही क्लिअर होताल. मे बी होऊ शकतात आणि मे बी नाही होऊ शकत. आता डॉक्युमेंट्स जर ओरिजिनल असतील, ऍफिडेव्हिट केलेले असतील, सगळ्या गोष्टी त्या सिस्टीमला जर व्यवस्थित मान्य असतील तर तुमचं होऊ शकतं. थांबलेलं जे काय तुमचं मेरिट आहे किंवा सिलेक्शन आहे ते पुढे चालून होऊ शकतं. म्हणून सर्वांना रिक्वेस्ट अशी आहे की तुम्ही खचून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. सेकंड थर्ड फोर्थ जेवढ्या काही लिस्ट लागतील तेवढ्या लिस्ट मध्ये तुमचं नाव चेक करत राहा आणि डॉक्युमेंटची आत्ताच तयारी करत राहा. ठीक आहे. ह्याच गोष्टी सांगायच्या होत्या, म्हणून अजिबात पॅनिक गोष्ट खचून जायचं नाही आणि बिलकुल घाबरायचं नाही. सगळ्यात महत्वाचा पॉईंट 6 नंबरचा आहे, आता पुढे काय करायचं. पहिली मेरिट लिस्ट लागली, काही विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे मेरिट लिस्ट मध्ये, काही विद्यार्थ्यांचं नाव नाही आलेलं आहे. ज्यांचं नाव आलेलं नाहीये त्यांनी सगळ्या मेरिट लिस्ट लागेपर्यंत वेट करायचं आहे. आणि ज्यांना एक अंदाज येत आहे किंवा शुअर आहेत किंवा कॉन्फिडन्स आहे आपलं याच्यामध्ये 100% सिलेक्शन होणार, फायनल सिलेक्शन होणार, जॉईनिंग सुद्धा होणार, त्या विद्यार्थ्यांनी जरी पहिल्या लिस्ट मध्ये नाव नसेल आलं, सेकंड थर्ड फोर्थ लिस्ट पर्यंत तुम्ही चेक करत राहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पहिल्या मेरिट लिस्ट चे विद्यार्थी जे काही सिलेक्ट झालेले आहेत त्यांचा अनुभव तुम्ही यूज करायचा आहे. आता काय होणार, पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये बरेचसे विद्यार्थी डॉक्युमेंट मध्ये आउट केले जातात आणि ते 100% होतच असतात. ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. ठीक आहे. कारण की सादर सगळ्या प्रमाणात डॉक्युमेंट्स नसतात किंवा काहीतरी गडबड होऊन बरेचसे विद्यार्थी आउट होतात. मग सेकंड थर्ड जे मेरिट लिस्ट मध्ये नाव येतील त्यांना हा मोठी सुवर्ण संधी आहे. परंतु आता ज्यांचं पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे मित्रांनो, सगळ्यात लक्षात महत्वाचं घ्या, खूप चांगली स्ट्रॅटेजी यूज करा, ती म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट्स परत तुम्हाला एकदा सांगतोय, तुमचं 10वीचं मार्कशीट लागणार आहे, तुमचं तुम्ही कास्ट मध्ये असाल तर त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे, त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी मधून जर फॉर्म भरलेला असेल तर त्याचे रिलेटेड डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्याचं सर्टिफिकेट असतं ते लागणार आहे, तुमची सिग्नेचर, पासपोर्ट साईज फोटो, एलसी, मार्कशीट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. डोमिसाइल, नॅशनॅलिटी आणि तुमचं नॉन क्रिमी लेअर जर तुम्ही ओबीसी कॅटेगरी मधून असाल तर. ठीक आहे. अजूनही तुम्हाला वन शॉट मध्ये लिस्ट पाहिजे असेल तर कमेंट करा डॉक्युमेंट लिस्ट प्लीज. त्यांना मी सर्व डॉक्युमेंट परत एकदा रिसेंड करतो. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे जीडीएसच्या, त्यांनी कन्फर्म करायचं आहे आणि कमेंट मध्ये येस करायचं आहे, फक्त येस करायचं आहे, येस सिलेक्टेड. ठीक आहे. एवढं करा म्हणजे त्यांना पुढे चालून काही प्रॉब्लेम येणार नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते त्यांच्या जॉईनिंग पर्यंत, त्यासाठी आपण सगळी त्यांची काळजी घेणार आहेत. त्यांचा काही प्रॉब्लेम असेल ते रिसॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि तुमचं सिलेक्शन झालेलं असेल पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये तर येस सिलेक्टेड असं कमेंट करा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नसेल, त्यांना विश्वास असेल तर आय विल बी सिलेक्टेड, मी सुद्धा सिलेक्ट होऊ शकतो. ठीक आहे. या ठिकाणी ह्या दोनच गोष्टी सांगायच्या होत्या. आणि सगळ्यात महत्वाची, पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच करायचं, खचून जायचं नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं जॉईनिंग 100% होईल मित्रांनो. ठीक आहे. काळजी करू नका. आणि ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना खूप सारे शुभेच्छा. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, राम राम मित्रांनो, धन्यवाद.